महाराष्ट्राच्या बळीराजाला मोठा दिलासा, 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर. नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि अर्थसंकल्पातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महायुती सरकारने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मदतीचा मोठा हात पुढे केला असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. 2026 ते 27च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेद्वारे 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज पूर्णपणे माफ करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचा आणि त्यांना पुन्हा एकदा सन्मानाने उभं करण्याचा मुख्य उद्देश या निर्णयामागे आहे. शेतकरी सशक्त झाला तरच महाराष्ट्र बळकट होईल हा विचार करून सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला या निर्णयामुळे खूप मोठा आधार मिळाला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल संपूर्ण राज्यभरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे आभार मानले जात आहे. आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा शेतकरी चिंतामुक्त होऊन नव्या जोमाने शेती कामाला लागणार आहे. या योजनेचा फायदा नेमका कोणाला आणि कसा मिळणार याचे सविस्तर अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.